हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे आणि पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या जे आहेत ते दुथडी भरून वाहत आहेत। कळमनुरी तालुक्यातील कयाधू नदी वाहते आणि हीच कयाधू नदी जी आहे ते अनेक गावांमध्ये शिरलेली आहे। कयाधू नदीचं पाणी अनेक गावांमध्ये शिरलेलं आहे। अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने जे ते अनेकांच्या घराचे संसार उपयोगी साहित्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे। आता मी शेवाळा गावात आहे। याच शेवाळा गावातील जे आहेत ते अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। आपण बघतोय की अनेकांचं संसार उपयोगी साहित्य भिजलेलं आहे। अनेकांनी संसार उपयोगी साहित्य जे आहे ते आपलं उंचीवर ठेवलेलं आहे की ते संरक्षण व्हावं आणि अनेक महिलांचा असेल त्याचबरोबर लहान बालकांचा असेल या घरातून जे आहे ते दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। तहसील प्रशासनाकडून आपल्याला माहिती देण्यात आली की याच शेवाळा गावातील 15 नागरिकांना जे आहे ते रेस्क्यू करून दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। जवळपास 50 ते 60 पेक्षा जास्त घरामध्ये जे आहेत ते याच कयाधू नदीच्या पुराचं पाणी शिरलेलं आहे आणि कयाधू नदीच्या पुराचं पाणी शिरल्याने जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण बघतोय की अनेकांना जे आहे ते याच कमरे इतका पाण्यातून जे आहे ते रेस्क्यू करण्यात येते। एका घरातून दुसऱ्या घरात, दुसऱ्या घरातून तिसऱ्या घरात स्थलांतरित करण्यात येते। कुठेतरी या पाण्याची दाहकता पाहता महिलांना जे आहे ते अनेक महिलांना अश्रू अनावर झाले आहेत। अनेक महिलांचे जे आहे ते हृदय भरून आले आहेत, कारण की डोळ्यादोखत जो आहे तो या कयाधू नदीच्या पाण्यामध्ये संसार वाहून जाते की काय अशी भीती जी आहे ते या सर्व महिलांना आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी एक महिला आपल्यासोबत आहेत। ताई काय सांगाल, डोळ्यामध्ये अश्रू दिसत आहेत? हो, खूप नुकसान झालेलं आहे आमचं। आम्हाला आता खाण्यापिण्याची सुद्धा सोय नाही। आमचं एका महिन्याचं रेशन होतं ते सुद्धा घरातलं वाहून गेलेलं आहे। 2-3 मुलं आहेत लहान लहान। आम्हाला काहीतरी तात्काळ मदत पाहिजे। सरकारचा सकाळपासून प्रतिनिधी कोणी आलं होतं का? नाही, कोणीच आलं नव्हतं। आता तुम्हीच आले पहिल्या वेळेस, कोणीच आलं नाही। खूप नुकसान झाली आमच्या घरामध्ये। एका महिन्याचं रेशन होतं ते पण गेलं वाहून। खूप नुकसान झाली। आता काय सांगू, मी काही सांगू शकत नाही। मला खूप दुःख झालेलं आहे। घर पडण्याची पण शक्यता आहे माझं। हो, आपण बघितलं की अनेकांचे फ्रीज पाण्यामध्ये आहेत, कपाट पाण्यामध्ये आहेत, कपाटातले कपडे लहान लहान लेकरांची भिजली। तर काय लहान लेकरांची परिस्थिती आहे? परिस्थिती खूप बिकट आहे आमच्या लहान लेकरांची। शाळेचे पुस्तक, वह्या ते सगळं भिजलेलं आहे। काय मागणी आहे सरकारकडे? सरकारकडे मागणी आहे, त्यांनी काय सांगू शकत नाही मी। आता काय सांगू, काय म्हणायचं? महिलांचे जे आहेत ते अश्रू अनावर झाले आहेत, कारण की परिस्थिती तशी बिकट आहे। त्यांचे संसार त्यांच्या डोळ्या देखत जे आहेत ते वाहून जातात की काय? खूप गरीब परिस्थिती आहे आमची, त्याच्यातून आमचा संसार उभारलेला होता। ते खूप नुकसान झालं आमचं। बापू काय सांगाल, शेतीबाडी किती आहे, शेतीची परिस्थिती काय आहे, घरची परिस्थिती आहे, काय आहे? शेतीबाडी काय नाही, मात्र आमचं एवढं नुकसान। मागच्याही वर्षी एवढा भयानक पूर आला होता की आमचं एवढं नुकसान झालं की कोणीही अधिकारी येऊन कोणी तपासणी केली नाही की कोणा काय 1 रुपयासुद्धा दिला नाही। आम्ही गोरगरीब माणसं, रोज काम करून खाणारे माणसं, हातावरची रोटी आमची, तरी कोणी इथं लक्ष द्यायला तयार नाही। आमच्या तर एवढं भयानक आमचं एकदम नदीच्या काठाला घर आहे। एवढं की आम्हाला सुद्धा इथून कठीण होतं एवढं की आमचे सगळं घर उद्ध्वस्त झाल्यासारखं आहे। आम्ही गरीब करून खावावं का काय? नंतर असं वाहून गेल्यावर कसं? घरातलं काय काय वाहून गेलं आता नेमकं? आमच्या घरातलं एवढं की आज गहू, तांदूळ, डाळ असं ते पूर्ण असं भिजून गेलेलं आहे पाण्यानं। काय आता सरकारकडे मागणी आहे तुमची? आमची सरकारकडे हेच मागणी आहे की आम्हाला कुठंतरी स्थलांतर करावं आमचं, बस एवढीच मागणी आम्हाला। तहसील प्रशासन तर आम्हाला सांगितलं की स्थलांतरित केलं तुम्हाला दुसरीकडे। स्थलांतरित केलं तर साहेब आम्ही अजूनपर्यंत इथंच आहे ना। दरवर्षी हेच रडगराण आहे आमचं। दरवर्षी असंच आमचं होत आहे। तुमच्या घरामध्ये आता चुली पेटलेली नाही, तुमचं जेवणाची व्यवस्था वगैरे काय कुणी केली? जेवणाची व्यवस्था आता आमचे हे जे गोपू पाटील आहेत आमच्या गावातले, तहसील प्रशासनाचं वगैरे शासनाचा माणूस, शासनाची मदत मिळाली का? नाही, काही 1 रुपया सुद्धा मिळाली नाही आम्हाला। खरं तर काही गावातील प्रतिष्ठित नागरिक असतील यांनीच आमच्या जेवणाची सोय केलेली आहे। सकाळपासून या शेवाळा गावातील अनेक घरामध्ये चुली पेटलेल्या नाहीत, अनेक घरामध्ये जे आहे ते चुलीवर पाणी गेलेलं आहे, गॅसच्या शेगडीवर पाणी गेलेलं आहे। त्यामुळे सरकारचा एकही प्रतिनिधी, ना तहसीलदार पोहोचला, ना ग्रामसेवक, ना तलाठी पोहोचला, अशी प्रतिक्रिया जी आहे ते या सर्व ग्रामस्थांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, कळमनुरी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।